तर आज आम्हाला जायचं होतं मौदा आश्रम या ठिकाणी. तर सर्व फॅमिली मिळून आम्ही आज निघालो होतो मौदा आश्रम जाण्यासाठी. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळी उठलो आणि सकाळी उठून केली कामाला सुरुवात. रस्सा मोठ पोळ्याला फोडणी वगैरे देऊन माल वगैरे बनवून घेतला आणि त्यानंतर मग भगवंताला विनंती केली आंघोळ करून आणि नाश्ता वगैरे करून घेतला. सकाळी सकाळी जुन्या घरी येऊन बंडीवर सामान भरला आणि निघालो दुकानदारी करण्यासाठी. दुकानात येऊन रस्सा वगैरे टाकून दुकानदारीला सुरुवात केली. चांगले कस्टमर वगैरे केले. कस्टमर झाल्यानंतर जेवण करायला सुरुवात केली. जेवण वगैरे करून घेतलं मस्त आणि मग घरी आलो जुन्या घरी. तर जुन्या घरी राधा वगैरे भेटली होती, तिला बाय बाय करून मग नवीन घरी आल्यानंतर मग निघालो आम्ही सर्वजण मौदा आश्रम जाण्यासाठी. तर रस्त्यात जाता जाता आम्हाला भेटलं कुल्फीवाला. तर कुल्फीवाला भेटल्यानंतर मामा बघा कुल्फी कसे करत होते. तर मग सर्वांनी मिळून आम्ही कुल्फी वगैरे खाल्ली आणि कुल्फी खाल्ल्यानंतर कुल्फी खाणं झाल्यानंतर मग सरळ आलो आम्ही मौद्याला दाढी वगैरे करायची. दाढी वगैरे करून घेतली आणि आलो अभिच्या घरी आल्यानंतर आई आणि मामी स्वयंपाक वगैरे करत होत्या. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग एकीकडे अभि वाढण वगैरे करत होता. वाढण वगैरे झाल्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं आम्ही आणि सर्वांनी मस्त हात वगैरे शेकले थोडेसे आणि आश्रम मध्ये जाण्यासाठी निघालो होतो. तुम्ही बघू शकता आश्रम मध्ये खूप छान सजावट केली होती आणि त्यानंतर आश्रम मध्ये जाता जाता आम्हाला पवन सेट भेटला होता. तो बघा काय बोलतो. फर्स्ट टाइम मला 25 तारखेला आश्रम मध्ये येण्याची संधी मिळाली आणि मी एक्सेप्ट नव्हतं केलं की इतकी गर्दी 25 तारखेला पण राहू शकते. तुम्हाला चला समोर दाखवतो काय काय आहे. तर तुम्ही बघू शकता भगवंताचा आश्रम किती मस्त चमकत होता आणि खूप मस्त सजावट अशी केली होती. आणि मग आम्ही सर्वांनी मिळून प्रदर्शनी वगैरे बघितली. तर तुम्ही बघू शकता प्रदर्शनी किती छान आहे. तर भगवान बाबा हनुमान जी महान त्यागी जुमदेव जी मेरे रखवाले हैं। हम बाबा के सेवक हैं। हम बाबा वाले